नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता सोमवारी येणार या कार्यक्रमामध्ये वितरित होणार अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत्या त्या बातम्या अफवा आहेत का खरंच सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर पहा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा जो 19वा हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तसेच काय कामे करायची आहेत, ते 3 कामे करायची आहेत, कोणकोणती आहेत, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर पहा मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व व त्यांची सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार 2000 रुपयाचा जमा करेल। म्हणजेच कोणकोणत्या, तर त्यांची पात्रता काय आहे, ते पात्रता 19व्या हप्त्याची काय आहे, तर ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार आहे। तसेच लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस असे 2-3 जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचे आहे, जेणेकरून दुरुस्त असल्याच्या कारणामुळे तुम्हाला जे हप्ता आहे ते हप्ता मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना हप्ते मिळत आहेत। याशिवाय पीएम किसान योजनेची यादी सरकारकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते, ती सुद्धा यादी तुम्ही पाहत जावा, कारण की तुम्हाला जे हप्ता आहे ते हप्ता मिळणार का नाही हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी प्रक्रिया 2 प्रकारे करायची, एक OTP बेस्ड ई-केवायसी आणि बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी, दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करून घ्या। तसेच मित्रांनो, लँड सेडिंग स्टेटस म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम, आधार सेडिंग स्टेटस, बँक सेडिंग स्टेटस, ही बँकला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करा आणि जो तुम्हाला 18 हप्ता मिळाला असेल तर त्याचं स्टेटस काढून काय प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करून घ्या। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता मिळून जाईल। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।